असं काही होईल मी विचार पण केला नव्हता. वडीलधारे माणसं बरोबर बोलता, विचार करून काही होणार नाही, त्याच्यासाठी मेहनत करावं लागते. काही लवकर सगळ्यात पहिले मी ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन शेतावरती निघालो, कारण की आज फुलवर पण काढायची होती. काल रात्री पाऊस पण खूप झालेला, त्याच्यामुळे ट्रॅक्टर पण चालेनासा झालेला. फुलवरीच्या शेतावरती जाऊन बघितलं तर कालच्या पावसानं बरंच नुकसान झालं होतं. मी चिखलामध्येच फुलवर काढायला सुरुवात केली. तर मित्रांनो, मी एका महिन्यामध्ये 10,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचा चॅलेंज घेतला आहे. तर तुम्ही पण माझ्या चॅलेंज मध्ये मदत करू शकता, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. त्यातून फुलवर काढून झाल्यानंतर मी असं एक एक करून ट्रॉली मध्ये सर्व फुलवर नीटनेटकी रचून घेतली. ट्रॉली मध्ये फुलवर रचल्यानंतर अशा प्रकारे दिसते. त्याच्यानंतर मी ट्रॅक्टर घेऊन घराकडे निघालो, कारण की मला ट्रॅक्टर घरी लावल्यानंतर भेंडीच्या शेतामध्ये भेंडी खुडायला पण जायचं होतं. घरी आल्यानंतर सर्वात पहिले मी ट्रॅक्टर सावलीत लावून दिला. त्याच्यानंतर मी भेंडीच्या शेतावरती आलो, कारण की भेंडी पण खुडायची होती. त्याच्यानंतर मी असं करत हळूहळू भेंडी पण खुडायला चालू केली. बघता माझी भेंडी पण खुडून झाली. भेंडी खुडून झाल्यानंतर भेंडी घेऊन मी घराकडे निघालो. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.